मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाका वाढलेला आहे। दरम्यान हवामान विभागाने एक मोठी अपडेट दिलेली आहे। मान्सून वेगाने भारताकडे सरकत असल्याची आनंदाची बातमी आलेली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 16 मे रोजी म्हणजेच उद्या अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे। जर हाच वेग कायम राहिला तर मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचेल आणि तिथून महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांकडे पुढे सरकेल। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा वेग वाढलेला आहे। भारतीय हवामान विभागाच्या हवामान अंदाजानुसार 16 मे रोजी बंगालच्या उपसागराच्या आणि अंदमान समुद्राच्या इतर भागातून मान्सून संपूर्ण द्वीपसमूहात मुसळधार पाऊस आणू शकतो। साधारणपणे मान्सून 20 मे पर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवरती पोहोचतो। मात्र यावेळी मान्सूनचा पाऊस अपेक्षित वेळेच्या 5 दिवस आधीच अंदमान प्रदेशात कोसळू शकतो। गेल्या वर्षी 2025 मध्ये मान्सून 13 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवरती पोहोचला होता। हवामान विभागाच्या मते बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासोबतच एक चक्रीवादळ सुद्धा सक्रिय होत आहे। हे चक्रीवादळ प्रणाली मान्सूनचा प्रवाह पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये प्रवेश केल्यानंतर मान्सून आपला पश्चिमेकडे प्रवास सुरू ठेवतो। 15 दिवसांच्या आत मान्सून भारतीय किनारपट्टीवर पोहोचतो आणि साधारणतः 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो। अंदमान बेटांवर लवकर दाखल होत असल्यामुळे तो केरळमध्येही त्यापूर्वी पोहोचू शकतो। मान्सूनच्या वेगवान प्रगती दरम्यान हवामान विभागाने एक संभाव्य धोक्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे। हवामान विभागाच्या मते यावर्षी सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने देश सतर्क झालाय। राष्ट्रीय सरासरी पर्जन्यमान 80 सेंटीमीटर राहण्याचा अंदाज आहे। 4 महिन्यांची दीर्घकालीन सरासरी 86 सेंटीमीटर ते 87 सेंटीमीटर आहे। हे अल निनो परिस्थितीच्या विकासामुळे होत आहे। साधारणपणे जून महिन्यात सक्रिय असणारी ही प्रणाली देशातील मान्सूनच्या पावसाचा प्रवाह कमकुवत करते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पॅसिफिक महासागरात अल निनो परिस्थिती विकसित होत आहे। भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचा प्रवास विना अडथळा आणि वेळेत पार पडण्याची चिन्ह आहेत। अंदमानात वेळेपूर्वी दाखल झाल्यानंतर मोसमी वारे केरळच्या दिशेने कूच करतील। केरळमध्ये 31 मेच्या सुमारास पावसाचं आगमन अपेक्षित असून त्यानंतर 6 जून रोजी मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने वर्तवलेला उष्णतेचा अंदाज खरा ठरलेला असून राज्याच्या अनेक भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मान्सून वेळेवर किंवा त्याआधीच येण्याच्या वृत्तामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। मागील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये मान्सून राज्यात वेळेआधीच दाखल झाला होता। राज्यातील अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामं पूर्ण झाली नव्हती, यामुळे मोठं नुकसान झालं होतं। आता या वर्षीही शेतकऱ्यांनी पावसाळ्याआधीची कामं पूर्ण केल्याचं चित्र आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा सध्या पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।